नमस्कार. डायव्हर्सिफाईड माइंड्समध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजचा ब्लॉग हिंदीमध्ये असणार आहे आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये पण असणार आहे, तर त्यामुळे ब्लॉगच्या शेवटीपर्यंत बघत राहा. आजचा विषय आहे युरोप यात्रा. आज का विषय है युरोप यात्रा. आपल्या देशातल्या तमाम जे युरोप टूर करणाऱ्या कंपन्या तुम्हाला युरोपात घेऊन येतात टोळीच्या टोळीमध्ये. आप लोग यूरोप यात्रा निकालते हो कोई कंपनी के साथ, तो वो आपको एक पर्यटन जैसे और पिकनिक की तरह आपको एक टूर पर ले आती है और कुछ चुनिंदा जगह बताती है और फिर आप घर में वापस. Most Indian companies, they bring you on trips to Europe and they show you these old monuments of Europe, and then finally they send you back like a bunch of school children home. कुठली पण युरोप यात्रा तुम्हाला एक भारतीय होण्याचा अभिमान देईल असं कुठलं तरी ठिकाण दाखवते का? मुझे आप भारत में कोई भी कंपनी बताइए जो एक भारतीय नागरिक को अभिमान होगा. ऐसी कोई जगह आपको दिखाई है यूरोप में? Most European tours choose to only show you the popular destinations. Some of these are namely the Eiffel Tower of Paris. Another most popular tourist spot is the Tulip Garden at Amsterdam. Another popular tourist destination is the Leaning Tower of Pisa. इस वीडियो में मैं आपको 3 जगह दिखाऊंगा और उन 3 जगहों में आप जब जाएंगे तब आपको एक भारतीय नागरिक होने का बहुत अभिमान होगा. जगह पहली, बर्लिन का ये ओलंपिक स्टेडियम 1936 में बना हुआ. बर्लिन ये जर्मनी की राजधानी है. मेरे पीछे जो आप देख रहे हैं ये वही ओलंपिक स्टेडियम है जहाँ पर 1936 के ओलंपिक्स में ध्यानचंद ने 8 गोल मारे थे जर्मनी के खिलाफ. 1936 में तब ध्यानचंद जी एक लांस नाइक थे भारतीय सेना में. हिटलर ने कहा था कि मेरी सेना में आप शामिल हो जाओ तो मैं आपको बहुत ऊंचा पद दूंगा, लेकिन ध्यानचंद जी ने यह नकार दिया और भारत लौटने के बाद एकदम गरीबी में उन्होंने अपनी ज़िंदगी गुजारी. ध्यानचंद जी को हम सब लोग शायद भूल ही चुके होंगे, लेकिन अगर आप एक सच्चे भारतीय होंगे तो ध्यानचंद जी का पराक्रम जिस मैदान में हुआ, इस ओलंपिक स्टेडियम देखने आप ज़रूर आएं. यूरोप यात्रा में हमारा दूसरा गंतव्य है वियना की यूएन बिल्डिंग. यूएन की बहुत सारी इमारतें सारी दुनिया भर में आपको मिल जाएंगी, लेकिन इस इमारत के बारे में क्या खास बात है? What is so great about this building? In this building, along with the various contribution of India towards the aid programs and peacekeeping missions, you will find the work done by Indian scientists of ISRO and Bhabha Atomic Research Center. You will find the various prototypes of all the satellite launch vehicles developed by ISRO, along with the statue of Homi Jahangir Bhabha, who is the pioneer of Indian nuclear program. ऑस्ट्रिया की राजधानी वियना में स्थित इस यूएन बिल्डिंग को अगर आपने नहीं देखा अंदर से, तो आपकी वियना यात्रा ये पूरी की पूरी अधूरी रह जाएगी. अगर आप वियना आते हैं तो ज़रूर इस यूएन की बिल्डिंग को ज़रूर देखें. युरोप दौऱ्याचं तिसरं ठिकाण आहे मार्से, फ्रान्स. फ्रान्सच्या दक्षिणी तटावरचं मार्से हे गाव. मार्से आणि भारताचा संबंध आला तो विनायक दामोदर सावरकरांमुळे. 1910 मध्ये जेव्हा ब्रिटिश त्यांना अंदमानला घेऊन चालले होते, तेव्हा मार्सेच्या या बंदरावरती त्यांची नौका थांबली होती. या नौकेतनं त्यांनी उडी मारून पोहायला सुरुवात केली. फ्रेंच तटावरती त्यांची अटक करण्यात आली आणि त्यांना परत काळा पाणीला पाठवण्यात आले. काळा पाणीमध्ये त्यांनी शिक्षा भोगतल्यावरती नंतर ते भारतात आले. त्यांच्या माफीनाम्याबद्दल, त्यांच्या चरित्र्याबद्दल अनेकांचे अनेक मत असतील, पण सावरकर हे क्रांतिकारी आणि एक साहित्यिक आणि देशभक्त याच्याबद्दल कोणाचं दुमत नसावं.
shit, he's gone! तो ये थे हमारे युरोप के 3 गंतव्य. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही युरोप यात्रा करणार असाल तर अवश्य हे 3 ठिकाण नक्कीच बघा. If you have liked the 3 destinations that I have shown you, please do visit them in your next European tour. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. If you like this video, please share with your friends. जय हिंद, जय महाराष्ट्र.